2-4 दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. आणि त्याच नंतर सातत्याने एक नाव चर्चेचं आणि टीकेचं कारण ठरतंय, ते म्हणजे प्रफुल्ल पटेल. आता हे महाशय कोण? तर एअर इंडिया विमान घोटाळ्यात ज्यांचा हात होता असे आरोप झाले ते. एअर इंडिया काही विमानं विकत घेत आहे हे माहीत असूनही गरज नसताना पटेल यांनी काही विमाने भाड्याने घेतली, ती हवेत उडण्याऐवजी जमिनीवर धूळ खात पडून राहिली. कारण होतं प्रफुल्ल पटेल यांचा खास मित्र आणि एअर इंडिया विमान घोटाळ्यातील प्रफुल्ल पटेल यांचा साथीदार दीपक तलवार. याच दीपक तलवार याने एअर इंडियाचे फायद्याचे विमान प्रवास पटेल यांच्या राजकीय आशीर्वादाने मोठमोठ्या विमान कंपन्यांना जसं की एमिरेट्स, कतार एअरवेज यांना मध्यस्थी करून दिले. आणि या मध्यस्थीमधून मिळालेला करोडो रुपयांचा काळा पैसा भारतात वापरता यावा म्हणून मनी लॉन्ड्रिंगसाठी काही डुप्लिकेट कंपन्यांचाही वापर त्यावेळी केला. आता महत्त्वाचं काय, तर या काळात भारताचे नागरी विमान वाहतूक मंत्री होते प्रफुल्ल पटेल. आता हे सगळं आम्ही नाही, गुगल सांगतंय. आता प्रफुल्ल पटेल, दीपक तलवार यांचं विमान घोटाळ्यात वाव असणं, मोठमोठ्या विमान कंपन्यांसोबत संबंध असणं आणि अजितदादांच्या विमान प्रवासाचं बऱ्यापैकी नियोजन प्रफुल्ल पटेल यांच्याकडेच असणं, हा निव्वळ योगायोगच समजावा लागेल, नाही का?